अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मला माझे स्वामी महाराज सांगतात, घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे अहंकार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच नाही तर सदैव तुझ्या बरोबर आहे. फक्त आतुरतेने मला हाक दे. सेवा करायचीच असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचाच असेल तर चव पाहू नका आणि स्वामी समर्थाचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका, असे आपले स्वामी माऊलींचे विचार आहेत. तर कमेंटद्वारे आपल्या स्वामी माऊलींचे विचार नक्की आम्हाला स्वामींपर्यंत पोहोचवायला मदत करा. स्वतःच्या वक्तव्यात इतक्या सरळपणा व तिकीटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्यांची चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसा लागलाच पाहिजे. स्वामी सोबत असताना नाही कसली भीती. शुद्ध ठेव तुझे विचार आणि वर्तणुकीत ठेव नीती. लोकांना जर तुमच्याशी प्रॉब्लेम असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. तुम्ही कशाला एवढा विचार करताय अशा गोष्टींचा आणि ते टेन्शन का घेताय लोकांच्या बोलण्याचा? ते खूप मोठे ज्ञानी आहेत का? तो स्वतःचा निर्णय घेऊन आपली लाईफ जगा. बरं लागेल, पण काही प्रॉब्लेम स्वामी समर्थ आपल्याला सोडवण्यात मदत करतील. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास तुम्ही ठेवा. कोणताही खेळ खेळा, पण एखाद्याच्या शुद्ध भावनेसोबत कधीच खेळू नका, कारण मनाची तळमळ कधी कुठे आणि कशी लागेल हे कोणालाच सांगता येत नाही बरं का. आपल्याला मुखात नित्य स्वामी नाव ठेवून हृदयावर चिंत स्थिर ठेवायची आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत, स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत, हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा, यश निश्चितच तुमच्या पायाजवळ येईल. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची साथ देऊन चांगली वेळ आणून दिली ना, त्यांचे मोल कधी तुम्ही विसरू नका. काय म्हणावा तारक मंत्र, काय लाभ होतात, कसा म्हणावा तारक मंत्र, हे आपल्या स्वामींना भक्त विचारतात. पण तारक मंत्र म्हणल्याने आपल्या मनाला प्रसन्नता नक्कीच मिळते. तुझ्या अंतर्म्यामध्ये आहे मी, तुला कधीच हरू देणार नाही. या कलियुगात तुला मी एकटे सोडणार नाही. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेव. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणाऱ्या तुझ्या पाठीशी मात्र उभा असेल. ज्यांना आर्थिक अडचण अडकलेली, पैसे तुटत नसतील, प्रतिमेला धक्का लागेल असे वाटत असेल, अशा लोकांनी गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून 11, 21, 51 जमेल तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्यात. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. कणकेमध्ये साखर मिसळून पेढ्याच्या आकाराचे 2-3 गोळे करून पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ, तिथे लाल काळ्या मुंग्या असतील तिथे ठेवावे. गुरुवारी पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी सोडला तर त्याचा देखील खूप फायदा होऊ शकतो. घरातील सर्वांची आर्थिक प्रगती होण्यासाठी दर गुरुवारी हळद आणि घोंगून एकत्र करून मुख्य दरवाजाच्या दारड्यावर लेवून करावे. दुःखात स्वामी, सुखात स्वामी, दुःखानंतर सुखाची आहाट. स्वामी प्रारंभ, स्वामी अंत, स्वामी 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 माझेच स्वामी. एखाद्याला मार्ग सोडताना खात्रीपूर्वक विचार करा, कदाचित तुम्ही अगदी तुमच्या ध्येयाजवळ पोहोचला असाल. स्वामी आपल्याला सांगतात, आयुष्यात मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठं व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्याची तुमची ओळख सांगतील. स्वामी तुम्ही म्हणताना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. फक्त या विश्वासावरच आम्ही जगतोय. आम्हाला कसं आणि किती मदत करायची हे सर्वस्व तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. तेव्हा तुम्ही योग्यच करतात हे एकच आशा आहे आम्हाला.
स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशीच राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. भिवू नकोस, कारण मी तुझ्या नेहमीच पाठीशीच आहे. कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये. हसवता नाही आले तर अश्रूंचे कारण मात्र होऊ नये. कामाची आवड असली की माणसाला कामातून कधीच सबंध लागत नाही. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच काही किंमत मोजावी लागते. अश्रू असोत कोणाचेही, आपण विरघळून जावे, नसावे कुणालाही आपले, आपण मात्र सर्वांचेच व्हावे. अडचणी आयुष्यात नव्हे तर ते तुझ्या मनातच असतात. ज्या दिवशी तू तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. स्वामी आपल्याला सांगतात, फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. आयुष्यात कोणासाठी थांबत नाही, ते चालूच राहतं. ते सुरुवात आणि शेवट यांचे चक्र आहे. तिथे आपल्याला असं वाटतं आता सर्व काही संपलं आहे, पण प्रत्यक्षात तसं नसतं. तुम्हाला त्याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागते. लक्षात ठेव, प्रत्येक शेवट हा एक नव्या अध्यायाची सुरुवात करत असतो. निराश होऊ नको. तुझ्यातील उमेद जागण्याचे काम गुरुचरित्र करत असते. स्वामी आपल्याला सांगतात, देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना, त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसतच असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीच टाळू नका. स्वामी नेहमीच आपल्याला सांगतात, जितकी मोठी स्वप्न तितकी मोठी संकट, आणि जितकी मोठी संकट तितके मोठे यश. हे आपले स्वामी माऊलींचे संदेश आहेत. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावता धावता मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघ्यांचे टेकून विनम्राने मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगो किंवा 100 वर्ष, ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाव असावे. या दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मला मन द्या. वेळ आहे तोपर्यंत नात्यांची किंमत ठेवा आणि माणसाला महत्त्व द्या, कारण वेळ निघून गेल्यावर नात्याला दिलेली किंमत आणि माणूस निघून गेल्यावर त्याला दिलेले महत्त्व कधीच उपयोगाचे नसते. गुरुवारच्या दिवशी तुमच्या कमाईतून, म्हणजे तुम्ही कुठूनही पैसे कमवत असताना त्यातून तुम्ही 15, 30, 60 रुपये एक पांढरा लिफाफा घ्या, पॅकेट घ्या. त्यामध्ये पैसे ठेवून त्याला केशरचा गंध लावून हा लिफाफा स्वामीजवळ किंवा आपल्या देवघरातील स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवून आपल्या आर्थिक रत्रीसाठी प्रार्थना करा. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू बदलू शकेल, असे आपल्याला स्वामी सांगतात. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला माझा आशीर्वाद आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींचा हृदयाचा दरवाजा कायम उघडाच असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेव, लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर ते सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आतुरतेने तू साथ घाल. कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये, त्याला काहीतरी द्यावेच. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये. आपले स्वामी माऊलींचे विचार आहे ते. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालवतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीनेच घ्या. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. अक्कलकोटेंचा समर्थ, साऱ्या आयुष्याचा भावार्थ. कपाळी जे लिहिलं नाही तेही सारे देऊ पाही.
अशा भक्ती भीमाने विश्वास नायकाला फक्त प्रेम भावाची रे भूक, जाणून घेतो अश्रुरूपांतील खोल भावना आमच्या मुखी. महाराज आपल्याला काय करू नका असे काय सांगतात? मंदिरात येताच 3दा मुजरा करा. नाक घासण्यापूर्वी पद्धत आहे, कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवांचेही अबकड असे 4 प्रकार आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज जे अ वर्गातील देव आहेत. अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्षात परब्रह्म स्वरूप. ते सह्य जागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठावे, राजाधिराज, योगीराज आणि योग्यांचा राजा असेही म्हटले आहे. तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घाला व नंतर महाराजांकडे येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता. मुजरा किंवा नामस्मरण दोन्ही शुद्ध आहेत. महाराज अधिराज योगीराज आहे, म्हणून महाराजांचा मुजरा करून नाक घासावे. नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय. कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या नेहमीच पाठीशी उभा आहे. बंधनातून मुक्त केले नाही तर सांग. तुझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तनवान बनविले नाही तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला भाग्यवान बनविले नाही तर सांग. माझा मार्गावर चालून तर बघ. तुला हिरा बनविले नाही तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. तुला जगाचे विस्मरण नाही बनवले तर मग मला धैर्य महत भवितु प्रथम स्वप्नाम अथी. धैर्य ही महानतेची पहिली पायरी आणि शेवटची पायरी तुम्हीच स्वामी. असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.